एका कार्यक्रमासाठी बाहेर जाण्यासाठी मी तर रेडी झालेली होती ड्रेस आणि नेहमीप्रमाणेच माझा कम्फर्टेबल हा लूक आहे आणि मला असंच आवडतं. पण तेवढ्यात मिस्टर म्हणाले, की "दरच वेळेस असंच काहीतरी करते. कधीतरी साड्या तरी नेसत जा एवढ्या आहेत." आणि त्यानंतर म्हटलं चला बघूया 2 साड्यांपैकी मी ही पटकन साडी निवडली. थोडीशी लाईट वेट आहे त्याच्यामुळे. साडी तर नेसली पण मेन प्रॉब्लेम होता तो केसांचा. एवढ्या लांब केसांमध्ये हेअरस्टाईल काय करायची आणि नेहमीप्रमाणे क्लच लावला आणि परत मिस्टर म्हणाले, "दरवेळेस हीच हेअरस्टाईल थोडं तरी चेंज कर काहीतरी." मग त्यांनी मेक मी बोल्डचं ऑटोमॅटिक हेअर कर्लर दिलं. ते वापरायला खूप सोपं आहे. एकदा ऑन केलं की याच्यावरती ना 3 प्रकारामध्ये टेम्परेचर सेट होतात. तुमच्या केसांनुसार किंवा किती कर्ल्स करायचे आहे याच्यानुसार तुम्ही करू शकता. लेफ्ट साईडचं करायचं असेल तर लेफ्ट साईडला प्रेस करायचं आणि राईट साईडला करायचं असेल तर राईट साईडचं प्रेस करायचं. यानुसार तुम्ही तुमचे हेअर कर्ल करू शकता. आता खूप वेळ कमी होता आणि तरीसुद्धा बघा एवढे छान आणि लांब केस असूनही मी पट एकदम छान असे कर्ली करून घेतलेले आहेत. प्रत्येक वेळी केस असेच पोनी बांध किंवा क्लच लावायचे. अजिबात कधीही हेअर कर्ल केलेले नव्हते आणि थोडेसे लाँग हेअर आहेत त्याच्यामुळे बघा पुढच्या साईडने मला असं एकदम येत नव्हते. पण मी पाठीमागच्या साईडून असं घेऊन छान कर्ल केलेले आहेत आणि खूप सुंदर दिसतायत. म्हणजे मी फर्स्ट टाईम असं काहीतरी वेगळं केलेलं आहे. तुम्ही सुद्धा मला सांगा, की असं हा वेगळा लूक कसा वाटतोय ते. आणि एवढं ऑटोमॅटिक हे कर्लर जे आहे ना वापरायला सोपं आहे. त्यानंतर 1 इयरची वॉरंटी आहे. तुम्हाला हे प्रॉडक्ट पाहिजे असेल तर लिंक अशी कमेंट करा.